येत असताना आपण पाहू शकतोय. तर दुसऱ्या बाजूला आपण बघू शकतोय चला दोन्ही संघाचे एक एक प्रतिनिधी आमच्या समालोचन कक्षेमध्ये आले पाहिजेत. तसेच आपण या स्पर्धेमध्ये आपण विकेट पाहू शकतोय. सिमेंट विकेट पाहायला मिळते. सिमेंट कॉन्क्रीटची ही पिच अगदी नक्कीच गोलंदाज आणि फलंदाज चंद्रपाडा या संघाची अगदी 12 चेंडूचा सामना करत 52 धावा त्याच्या बॅटमधून आल्या आणि अगदी एका हाताने मॅच फिनिश केला आहे. दरम्यान पंचाचा इशारा येतोय. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. ऑल द बेस्ट. अक्षय स्ट्रायकरकडे तर हर्ष गोंधजी मार्कवर पहिला चेंडू. ओ दिशा बरकटल्या बीमर चेंडू हाताळलाय. पंचांचा इशारा आलाय. नो चेंडू. दिस इज अ नो बॉल. पंचांचा इशारा आलाय म्हणजेच काय तर पुढचा चेंडू होतोय फ्री हिट. अगदी मुक्त फटका खेळण्याची संधी मिळते. युरेन थोडासा कानमंत्री देतो हर्षाला की कशा प्रकारे गोलंदाजी करायची आहे. ओ यावेळेस बुंद्यात टाकलेला होता चेंडू. अप्रतिम चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. पहिला चेंडू अगदी बीमर चेंडू हाताळला होता. त्याच्यानंतर कमबॅक केले हर्ष मात्र या गोलंदाजाने. इमर्जंट प्लेयर आपण बघितलं जेपीएल मध्ये हाच खेळाडू ठरला होता आणि गोलंदाजी मार्कवर मात्र बहाल मिळतोय. 5 धावा अगदी डिफेंड करताना आपण त्यांना पाहिलं होतं. पुन्हा एकदा ब्लॉक मध्ये चेंडू हाताळला होता. शॉर्ट मिडॉन क्षेत्रामध्ये शतरक्षण युरेन होते तिकडे. युरेन भोईर आणि त्याच्या मार्फत चांगले शतरक्षण पाहायला मिळाले. या एक धावांची धावसंख्या पुढे सरकली आहे 2 या धावसंख्येवर. आज अशी रणनीती आखली आहे गावदेवी वाकीपाडा या संघाने. अबू यांना देखील आपण पाहू शकतो इन ऍक्शन मध्ये. चिंबारा बॉयज या संघाकडनं खेळत असताना पहिला चेंडू पेस करेल फलंदाज विनीत. ओ यावेळेस फुल टफ डिलिव्हरी. बरं पुरेपूर समाचार घेऊ शकले नाही. आबू शतरक्षण करतायत डीप लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आणि तत्पूर्वी किती धावा मिळाल्या तर 2 धावा या पडून पूर्ण केल्यात. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे जाऊन पोहोचते 4 या धावसंख्येवर. मागच्या सामन्यामध्ये 52 धावाचा नक्कीच चांगला पाठला झाला होता. म्हणजेच काय तर या विकेटवर आपण कुठची धावा जी आहे ना ती मात्र सेट नाही आहे. यावेळेस फुल टफ डिलिव्हरी त्याला भिरकावलाय. डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू दन 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 करत निघून जातोय. सीमारेषा पार आलाय दर्जेदार चौकार. या 4 धावांची धावसंख्या पुढे सरकल्या. विनी त्याच्या बॅटमधनं चौकार आलाय. या 4च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे. बिनबाद 8 अशी सुरुवात प्रथम फलंदाजी करत असताना गावदेवी वाकीपाडा संघ 4 चेंडू टाकून झाल्यात. 5वा चेंडू. यावेळेस दिशा बदलून येते. राऊंड विकेटने गोलंदाजी करण्यासाठी फजवतोय. ओ पुन्हा एकदा चेंडूला अगदी चांगला खेळला बतोय. चेंडू बतोय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. दुसऱ्याचा प्रयत्न झालाय परंतु एक कवदांवर समाधान मानावं लागेल. या 1च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 9 या धावसंख्येवर. पहिलं षटक आपण बघू शकता. पॉवर प्ले षटक चालू आहे आणि पॉवरफुल फलंदाजी करण्याचा प्रयत्न होतोय फलंदाज विनीत या बॅटरचा. आतापर्यंत खेळतोय तो म्हणजे 7 या धावसंख्येवर. 3 चेंडूचा त्याने सामना केलाय. तर अक्षय आतापर्यंत 1 धावांवर खेळतोय आणि त्याने सामना केलाय 2 चेंडूचा. तर शेवटचा चेंडू. यावेळेस जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू आपण बघू शकतो बॅटची लीडिंग एज लागली असावी की काय मात्र नाही. चेंडू आपण बघू शकतो लेगबायच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. या 1च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 10 धावसंख्या. बिनबाद 10. डीजेला संधी देऊया आणि लगेच मैदानाच्यात. कमान डीजे.
थँक यू डीजे. चला लगेच छत्रछत वाजवायचं आहे चिंबारा बॉयच्या संघाने. धावसंख्या पहिले षटक संपले. 10 धावसंख्या बिनबाद 10 अशी सुरुवात गावदेवी वाकीपाडा संघ पाहायला मिळतोय. विनीत आणि दुसऱ्या बाजूला फलंदाज अक्षय बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक गोलंदाजी मार्कवर येतोय मिस्टर वेदांत येतो गोलंदाजी मार्कवर. दुसरे षटक हाताळण्यासाठी आणि पॉवर प्लेचे जे बंधन आहे ते मात्र संपुष्टात आलेले आहे. दुसरं षटक वेदांत याच्या हातामध्ये दिलं जात आहे. स्ट्रायकरकडे फलंदाज अक्षय आतापर्यंत तो चाचपळत खेळतोय. एक धावांवर तो खेळतोय. 3 चेंडू त्याने सामना केलाय. विनीत आतापर्यंत 3 चेंडूचा त्याने सामना केलाय आणि 7 या धावसंख्येत तो खेळतोय. पहिला चेंडू आक्रमक रूप धारण करण्याचा प्रयत्न झालाय. इथे मध्ये हवेमध्ये चेंडू पाहायला मिळतोय. तर शतरक्षक आले होते परंतु नाही. चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. आला षटकार अक्षयच्या बॅटमधनं. थँक यू डीसी. या 6च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 16 धावसंख्येवर. पहिला चेंडू वेदांत याला षटकारासाठी भिरकावला अक्षयच्या बॅटमधनं. आता मात्र एक फिल्डर पाय दिले फलंदाज अक्षय या बॅटमधनं. ओ यावेळी मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न. तर चेंडू आपण बघू शकतो फ्लाय फ्लिपला ट्रॅव्हल झालाय. बॅटची लिडिंग एज लागली असावी आणि 1च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 17 या धावसंख्येवर. आता धावसंख्या यायला सुरुवात झाली आहे. उजवा आणि डावखाचा फलंदाज आपल्या गाण्यामध्ये वारंवार क्षेत्रक्षामध्ये बदल केला जातोय. यावेळेस आपण बघू शकतो डीप लॉंग अप आहे. त्याच्यानंतर डीप लॉंग ऑन आहे. त्याच्यानंतर डीप आपण बघू शकतो डीप मिड विकेटला शतरक्षक घेतला. त्याच्यानंतर डीप स्क्वेअरलेग शतरक्षक पाहू शकतोय आणि डीप मध्ये आपण पाहू शकतोय शतरक्षक तो म्हणजे बॅकवर्ड स्क्वेअरलेग क्षेत्रामध्ये डीप मध्ये घेतला जातो. बॅकवर्ड स्क्वेअरलेग क्षेत्रामध्ये शतरक्षक घेतला जातोय. त्याच्यानंतर 30 फरकामध्ये आपण पाहायला मिळतोय शॉर्ट स्क्वेअर लेग आहे. त्याच्यानंतर शॉर्ट फाईन लेग आहे. शॉर्ट थर्ड मॅन आहे आणि एक आपण शतरक्षक बघू शकतोय मिड विकेटला. ओ यावेळेस मात्र अपील केली आहे. अपील मध्ये उत्साह जास्त होता आत्मविश्वास कमी पाहायला मिळतोय. लेग बायच्या स्वरूपात एकदम ऍड केली जाईल. या 1च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 18 या धावसंख्येवर. दुसरं षटक मार्गात आहे आणि दुसऱ्या षटकातील आपण बघू शकता चेंडू टाकून झालेत ते म्हणजे 3 चेंडू टाकून झालेत. पहिल्या चेंडूवर जरूर षटकार आला होता. त्याच्यानंतर काय कमबॅक केलंय गोलंदाज वेदांत या गोलंदाजाने. चौथा चेंडू ओव्हर द विकेटने अक्षय फाडी. ओ पुन्हा एकदा डान्फिन ऑफ द ट्रॅक चेंडूला केले जात आहे. डीप लॉंग अप क्षेत्रामध्ये वीरेन चेंडूला फील्ड करतोय आणि तत्पूर्वी दुसऱ्याचा प्रयत्न झाला आहे आणि दुसरी धाव सक्सेसफुल पूर्ण केली गेली आहे. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 20 या धावसंख्येवर. अगदी थेंबे थेंबे तळीसाचे अशी मात्र धावगद पुढे नेत असताना गावदेवी वाकीपाडा संघ पाहायला मिळतोय. यावेळेस चतुर्कस मारण्याचा प्रयत्न. चेंडू आपण बघू शकतो फ्लाय फ्लिपर ट्रॅव्हल झालाय. आता मात्र डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडूचा पाठला करतोय विजू परंतु त्या चेंडू अगदी शेवटच्या मुमेंटला स्टॉप करण्यात आलाय आणि या धावून काढलेल्या 3 धावा या 3च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 23 या धावसंख्येवर. अगदी फाय फिफ्थचा छत्रीशिक जो आहे ना तो मात्र थोडासा पंबल झाला आणि त्याच प्रकारे आपण बघू शकतो शॉर्ट फाईन शॉर्ट थर्डमॅन पर्यंत डीप थर्डमॅन पर्यंत चेंडू हा ट्रॅव्हल झाला होता आणि शेवटच्या क्षणी अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ मात्र चेंडू स्टॉप केला गेला आहे विजेच्या माध्यमातून. या 3च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 23 या धावसंख्येवर. आतापर्यंत चेंडू टाकून झाले ते म्हणजे 5 चेंडू टाकून झाले आहेत. शेवटचा चेंडू लास्ट गो वेदांत राईट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. ओ यावेळेस काय चेंडू हाताळलाय अगदी सरप्राईज करून टाकलंय फलंदाज विन त्याला. निर्धार चेंडूची सांगता वाढली आहे 2 षटकाच्या समाप्तीनंतर. धावसंख्या आहे ती म्हणजे 23 धावसंख्या. आता मात्र तिसऱ्या षटकासाठी कोणाला आमंत्रण दिले पाहिजे आणि तत्पूर्वी आपण डिवरा डीजेच्या माध्यमातून संगीत ऐकूया आणि लगेच मैदानात कमॉन डीजे.
ठॅगडीचे दोन षटक समाप्त झाले आहेत आणि दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 23 धावा. गावदेवी वाकीपाड्याच्या बाजूने म्हणायचं झालं तर मात्र अजूनपर्यंत एक विकेट त्यांनी गमावली नाहीये. म्हणजेच काय चांगली धावसंख्या जमावली घेते. नंबर 3 षटकासाठी आमंत्रण दिलं जात आहे मिस्टर नवल पाटील या गोलंदाजाला. तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. आता मात्र बघू शकता 30 सर्कलमध्ये शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्ड मॅन आहे. त्याच्यानंतर पॉइंटला छत्रछक आहे. त्याच्यानंतर आपण कव्हरफला आपण बघू शकतोय. यावेळेस आडव्या बॅटचा वापर केला होता. अगदी ठरवून खेळला होता या चेंडूला. या चेंडूला मला खेळायचा आहे फाईन लेग पट्ट्यामध्ये, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. चेंडू गेला डॉटच्या स्वरूपात. अगदी शॉर्ट थर्डमॅनला आपण शतश बघू शकतोय. जर शॉर्ट पिच चेंडू हाताळला, जर बॅटची एज घेतली तर शॉर्ट थर्डमॅन पर्यंत झेल जाऊ शकतो. यासाठी शॉर्ट थर्डमॅन ठेवण्यात आलाय. ओ यावेळेस मात्र हलक्या रीतीने फक्त आणि फक्त स्टेअर केले चेंडूला. चेंडू आपण बघू शकतो कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झालाय. जिथे एक धाव होती तिथे मात्र डबल मध्ये काउंट केले आणि तिसऱ्याचा प्रयत्न चालू आहे आणि तिसरी धाव घेत असताना फलंदाज बाद होईल अक्षय. मैदानाच्या आत दाखल होतोय मिस्टर मनीष मात्रे MB स्पोर्टचे प्रोप्रायटर. आणि खऱ्या अर्थाने मात्र जुचंद्र प्रीमियर लीगची जिम्मेदारी यांनी देखील खांद्यावर घेतली होती आणि ती पूर्णपणे पार पाडली गेली आहे. जुचंद्र प्रीमियर लीग अगदी थाटा दंडात खऱ्या तर मात्र पूर्ण झाली आणि खऱ्या तर मात्र या खेळाडूचा देखील हातभार होता त्या जुचंद्र प्रीमियर लीग मध्ये. संपूर्ण हातभार त्याने लावला होता. ओ यावेळी आडव्या बॅटचा वापर केलाय. शत्रक्षक आहेत परंतु त्यांच्या आवाकाच्या बाहेर चेंडूला फेकून दिलाय. डीप स्क्वेअर पट्ट्या बाहेर सीमारेषा पार आलाय षटकार मणीच्या बॅट मधनं. पहिला चेंडू पेस करत असताना मनीष मात्रे यांनी ठोकलाय षटकार ओव्हर द विकेटने. पुन्हा एकदा पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर केला. चेंडू आपण बघू शकतोय डीप फाईन लेग पट्ट्यामध्ये गेला. शतषकाला चेंडू फेल केलंय आणि तत्पूर्वी दुसऱ्याचा प्रयत्न झालाय आणि दुसरी धाव देखील सक्सेसफुल पूर्ण केली गेली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणायला लागेल. फलंदाज विनीत आणि मनीषच्या माध्यमातून या दोनच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 33 या धावसंख्येवर. तिसरं षटक मार्गावर आहे आणि चेंडू टाकून झाले आहेत ते म्हणजे 4 चेंडू टाकून झाले आहेत. पाचवा चेंडू ओव्हर द विकेटने मनीषसाठी. पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर केला. शत्रक्षकाला दूरवरून एक धाव पळून पूर्ण केला. दुसऱ्याचा प्रयत्न झाला आणि बघता बघता दुसरी धाव देखील पळून पूर्ण केली आहे. या दोनच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 35 या धावसंख्येवर. धावसंख्या जास्तीत जास्त वाहत असताना आपण पाहू शकतो उजव्या फलंदाजासाठी नक्कीच जे आहे ना ऍडव्हान्टेज खऱ्या तर मात्र दोन्ही एंडने केल्याची मुभा दिली आहे. पुन्हा एकदा लफुल टप डिलिव्हरी त्याला खेळलाय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. अबू शतषक आहे चेंडूला फील्ड केलंय आणि बघता बघता दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली आहे. या दोनच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 37 या धावसंख्येवर. 3 षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद. गावदेवी वाकीपाडा संघ प्रथम फलंदाजी करत असताना
टँक चौथ्या षटकासाठी आमंत्रण दिलं जातंय मिस्टर युरेन भोईर या गोलंदाजाला. अगदी 12.33च्या फरकाने आतापर्यंत चालतोय गावदेवी वाकीपाडा संघ. आणि चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारले गेले आहे. परंतु मागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं होतं चंद्रपाडा बॉईज या संघाने 52 धावा बनवल्या होत्या, मात्र ते चेस झाल्या होत्या. बीवाय चॅम्पियनच्या माध्यमातून बंटीने काही अप्रतिम फलंदाजी केली. 11 चेंडू मध्ये तब्बल 52 धावा कुठल्यात. शेवटचं षटक स्लागवरचं षटक वीरेन भोईर पहिला चेंडू राऊंड विकेटने. ओ यावेळेस गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न झालाय. इथे मात्र काय बघायला मिळतं तर रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. मिस्टर विनीत याला परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल होतो मिस्टर दीपेश. अगदी चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी येतोय. मनीष आतापर्यंत 4 चेंडूचा सामना केलाय, 12 या धावसंख्या तो खेळतोय. दीपेश याला अजूनपर्यंत खातं खोळायचं आहे ओव्हर द विकेटने. विरियन ओ याला स्विच चिट करण्याचा प्रयत्न झाला होता, घातक फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु काय इकडे बघायला मिळतं तर धावचीच्या स्वरूपात मनीष मात्रे याला परतावं लागतं. अजून एक धक्का लागतोय तो म्हणजे गावदेवी वाकीपाडा संघाला तिसरा झटका. तर 3 खेळाडू जे बाद झालेत ते मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद झालेत. धावसंख्या आहे ती म्हणजे आपण पाहू शकताय 37 धावसंख्या. दिवेश पाटील यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील करूया सहर्षाचं स्वागत चिंबोरा बॉईज याच्या माध्यमातून. पुन्हा पुढचा चेंडू ओ यावेळेस ब्लॉक कॉल डिलिव्हरी पाहायला मिळतोय. अगदी चकित केलं होतं फलंदाजाला. या निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाहीये युरेन भोईर या गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी केली होती अचूक टप्प्यावर भेदक मारा युरेन भोईर. पुन्हा एकदा राऊंड विकेटने चौथा चेंडू. ओ यावेळेस ट्रॅक भरपूर हवेमध्ये चेंडू पाहायला मिळतोय. शतचक आलाय आणि त्याने पकडलाय झेल. लागतोय धक्का क्रमांक 4. गावदेवी वाकीपाडा संघाला आबू होते तिकडे आणि त्यांनी पकडलाय चांगला झेल. तर यानंतरचा होणारा सामना जॉली बॉय जुचंद्र आणि पत्तू पॅकर्स या दरम्यान सामना होईल. जर दोन्ही संघाचे कर्णधार आले असतील तर या षटकानंतर नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. दीपेश येतो स्ट्रायकरकडे. ओ यावेळेस आल्याला मोठा फटका खेळलाय, चेंडूला फेकून देण्याचा प्रयत्न झालाय, परंतु इकडे मात्र काय बघायला मिळतं तर अगदी दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये चांगला झेल पकडलाय.
आतापर्यंत काय गोलंदाजी केली होते, कमालीची गोलंदाजी केली होते. युरेन भोईर विकेट मेडन होऊ शकते. शेवटचा चेंडू असेल. ऑन हॅट्रिक आहे. हॅट्रिक साधली जाईल का, नक्कीच आपण बघू शकतो. युरेन भोईर आतापर्यंत विकेट फलंदाज आपण बघू शकतो. मनीष म्हात्रे, त्याच्यानंतर विनीत याला आपण बघितलं, त्याच्यानंतर दीपेश मोरे. आता मात्र अगदी चांगला झेल पकडला होता दीपेश. आता यावेळेस मात्र काय बघायला मिळतं, बॅट चेंज आणि अशा प्रकारे हॅट्रिक साधले आणि विकेट मेडनवर पहिली साधली आहे या स्पर्धेमध्ये. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत वीरेन भोईर या गोलंदाजासाठी. अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी केली गेली आहे. चला पत्तू पॅकर संगणक पाठ. वीरेन भोईरच्या माध्यमातून. चला जॉलीबाई संघ संगणक पाठवून जाय. पत्तू पॅकर संघाचा संगणक आलाय. विशाल पाटील. चला लगेच छत्रछन फदवायचा आहे. गावदेवी वाकेपाडा संघ छत्रछन लगेच फदवायचा आहे. चला चला सलामीवीर पाठवायचे आहे. चिंबारा बॉईज सलामीवीर लगेच पाठवून द्यायचे आहे. चला प्लीज लगेच स्वतः तुम्ही आयोजक आहात, लगेच दखलदारी घ्या आणि आपली सलामीवीर पाठवून द्यायचे आहे. जिंकण्यासाठी 38 धावांचं टार्गेट आहे. मागच्या सामन्यामध्ये आपण 52 धावा चेस होताना पाहिल्या, परंतु या मॅच मध्ये लो स्कोरिंग मॅच आहे, परंतु मॅच बनू शकते. चला कुणाल पाटील नाणेफेक करायची आहे. कृपेश पाटील आले आहेत. जॉली बॉईज चुचंद्र संघाचे संगणक आणि पत्तू पॅकर्स या संघाचे संगणक विशाल पाटील यांना आपण पाहू शकता. चला नाणेफेक केली जात आहे. 2 संगणक आलेत. कुणाल पाटील यांचे शुभ हस्ते नाणेफेक केली जात आहे. कॅमेरा फिरवायचा. कॅमेरामॅन नाणेफेक केली जात आहे. कुणाल पाटील यांचे शुभ हस्ते. तर नाणेफेक कोण जिंकले? जॉली बॉईज जुचंद्र संघ नाणेफेक जिंकले. पत्तू पॅकर नाणेफेक जिंकले. थोडसे मिसअंडरस्टँडिंग झाली होती, माफ करायचं आहे. पत्तू पॅकर संगणक नाणेफेक जिंकले. सलामीची जोडी मैदानाच्या आत दाखल होते. चिंबारा बॉईज या संघाची. तर दरम्यान पंचाचा इशारा आलाय. सलामीची जोडी नवल आणि दुसऱ्या बाजूला दिलीप अशी सलामीची जोडी पाहायला मिळते. तर नंबर 1 चा गोलंदाज किशोर येतोय. 38 धावांचं टार्गेट.
दोन फेकांना हार्दिक शुभेच्छा. ऑल द बेस्ट. पहिला चेंडू पॉवर प्लेचं षटक किशोर हाताळत असताना पाहायला मिळतात. पहिला चेंडू फुल टफ डिलिव्हरी. इथे मात्र छत्रचक थोडासा बीट झालाय आणि तत्पूर्वी दुसऱ्याचा प्रयत्न झालाय आणि या 2 धावा कंप्लीट पूर्ण केल्या गेल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. पहिल्या चेंडूवर 2 धावा प्राप्त केल्यात नवल पाटील या फलंदाजाने. या दोनच्या मदतीने संघाचं आणि स्वतःचं अकाउंट ओपन करत असताना पुन्हा किशोर ओव्हर द विकेटने. यावेळी मात्र इनफिल्डच्या वरून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झालाय. शतरक्षक आपण बघू शकताय दीपेश होते तिकडे आणि त्यांच्या मार्फत झाले चुकी. झेल घेण्याचा प्रयत्न झाला होता परंतु झेल सुटलाय. चांगला प्रयत्न केला होता. अगदी धावत गेले होते झेल पर्यंत परंतु झेल त्यांना मिळाला नाहीये. एक धाव या एकच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकल्या 3 धावसंख्येवर. आता मात्र दिलीप यांच्याकडे स्ट्राईक मिळाली जाते. यावेळेस मात्र अगदी कार्पेटच्या फाईने बॉलर बॅक ड्राईव्ह चेंडू खेळला जातोय. अगदी स्वतःच्या फॉलो मध्ये चांगले क्षेत्ररक्षण केले जात आहे. निर्धा चेंडूची सांगता वाली आहे. किशोर गोलंदाजी मार्क वर पहिले षटक पॉवर प्ले षटक चालू आहे आणि पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न असेल त्यांचा तर दुसऱ्या बाजूला चिंबोराबाई विचार करत असेल की 10 ते 12 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या पाहिजेत. यावेळेस मात्र लॉफुल्ट डिलिव्हरी त्याला धाडलं या डीप काऊ कॉर्नर रिजन बाहेर षटकाराकरिता. तर पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने. ओ यावेळी मध्ये शॉर्ट पिच चेंडू त्याला धाडलं डीप फॉरवर्ड क्षेत्रामध्ये. चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. आलाय चौकार. टॅग या 4च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकल्या 13 धावसंख्येवर. दिलीपच्या बॅट मधनं अगदी तो 4 झालाय. मला फक्त आणि फक्त धावा बनवायच्या आहेत असं मात्र दृश्य पाहायला मिळते या मॅच मध्ये. शेवटचा चेंडू ओव्हर द विकेटने दिलीप साडी. ओ यावेळी मात्र चेंडूला खेळलं जातंय. डीप मध्ये चेंडू खेळलं जातंय. स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला स्टॉप केले शेवटच्या क्षणी आणि तत्पूर्वी तिसऱ्याचा प्रयत्न झालाय आणि या 3 धावा कंप्लीट पूर्ण केल्या गेल्यात. आता ओव्हरच्या स्वरूपात अजून धावा ऍड केली जाईल का आणि बघता बघता आपण बघू शकतोय चांगला बॅकअप मिळायला गेलाय. या 3च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचते 16 या धावसंख्येवर. पहिल्या ओव्हर मध्ये पॉवरफुल फलंदाजी केली झालेली आहे. अगदी वाटलं होतं की 3 चेंडू मध्ये गावदेवी वाकेपाडा संघाचा दरार होता मात्र त्याच्यानंतर त्या 3 चेंडूवर खऱ्या अर्थाने मात्र चिंबोरा बॉईज संघाचा दरार राहिलाय. छोटासा डीजे ब्रेक येतोय आणि लगेच येते मैदानात. कमांड डीजे. थँक डीजे. पहिलं षटक संपलंय. पहिलं षटक खऱ्या तर मात्र चिंबोरा बॉईज या संघाच्या नावावर राहिलंय. पहिल्या षटकामध्ये तब्बल पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी बिनबाद 16 धावसंख्या पाहायला मिळते. कुणाल आणि दुसऱ्या बाजूला दिलीप नवल आहे. आता मात्र गोलंदाजी मार्क होणार आहे तो म्हणजे दीपक गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. अगदी दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी सज्ज होत आहेत आणि दुसऱ्या षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी केली पाहिजे. विकेटची गरज आहे गावदेवी वाकेपाडा संघाला. विकेट मिळाली तर नक्कीच थोडाफार दबाव मध्ये येऊ शकतोय
चिंबोराबाईत संघ. तर दुसऱ्या बाजूला आपण बघू शकतोय चांगली भागीदारी पहिल्या विकेटसाठी पाहायला मिळते. 16 धावांची भागीदारी पहिल्या विकेटसाठी पाहायला मिळते. पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतोय. ओ यावेळेस मात्र अगदी चांगला चेंडू ब्लॉक मध्ये चेंडू हाताळला होता. शत्रक्षक थोडासा पांबवळतोय डीप मध्ये. शत्रक्षक आहे आणि तत्पूर्वी दुसऱ्याचा प्रयत्न झाला आहे आणि या दोनच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 18 या धावसंख्येवर. अगदी यावेळेस फलंदाजाने दिलीप याने विचार काय केला, जगदी एकेरी दुहेरी धावा जरी आल्या तरी मॅच जी आहे ना ती आपण जवळ नेऊ शकतोय आणि त्याच उद्दिष्टाने आपण पहिला चेंडू बघितला. फलंदाज दिलीपच्या माध्यमातून चांगला कव्हर ड्राईव्ह केला होता. यावेळेस शॉर्ट फाईन लेगचा शतरषक आपण बघू शकतोय. पॉइंट मध्ये शतरषक घेतला जातोय. त्याच्यानंतर कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये शतरषक आहे. त्याच्यानंतर फ्लाय स्लिपला एक शतरषक तैनात केला गेलाय. ओ यावेळेस मात्र बॅटची शतरषक आहेत विनीत, त्यांनी नंतर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झालाय परंतु एक धाव काय रोखू शकत नाही. डायरेक्ट हिट झाली तर नक्कीच विकेट घेण्यामध्ये यश मिळालं असतं परंतु डायरेक्ट हिट झाली नाही. या एकच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 19 या धावसंख्येवर. विकेट आतापर्यंत मिळाली नाहीये. विकेटच्या तलाशीमध्ये गावदेवी वाकीपाडा संघ पाहायला मिळतोय. ओ यावेळेस मात्र काय ड्राईव्ह केलाय, इथे मात्र काय बघायला मिळतं तर जेल सुटलाय आणि जीवनदान दिलं जात आहे. नवल पाटील या फलंदाजाला कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जात आहे परंतु कॅच सुटलाय आणि जीवनदान देखील दिलंय. या दोनच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 21 या धावसंख्येवर. गोलंदाज आपलं काम करतोय परंतु तुमच्या हातामध्ये जर कमी धावसंख्या असेल तर तुम्हाला शतरच्या जोरावर 10 ते 15 धावा अडवायचे आहेत, कमी करायचे आहेत परंतु इथे गचाळा 75 पाहायला मिळत आहे. यावेळेस मात्र काय स्ट्रोक्स केलाय, हेलिकॉप्टर पद्धतीने चेंडूला खेळ जात आहे. चेंडू निघून जातोय डीप फॉरवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये षटकाराकरिता. थँक डीसी 7च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 27 धावसंख्या. यावेळेस मात्र आपण एकदा लोफुल डिलिव्हरी ती शतरषक आहेत डीप कव्हर क्षेत्रामध्ये. शतरषक आलाय, चेंडूला फील्ड केलंय आणि तत्पूर्वी किती धाव मिळाल्यात तर फक्त आणि फक्त एकच धाव. या एकच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 28 धावसंख्येवर. चांगला प्रयत्न करतोय गोलंदाज परंतु शतरषक जे आहेत ना ते परंतु साथ देत नाही आहेत. ओ यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक्स केला जातोय. अगदी आपण बघू शकतोय शॉर्ट मिड विकेटला शतरषक आहे. इथे मात्र काय बघायला मिळतं, थोडासा क्रॅम्प आला असावे की काय. लगेच जायचंय तिकडे, धावत जायचंय.
तर रिटायर हर्ट झालेत नवल पाटील. चला दुसरा फलंदाज पाठवायचा आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल होतोय. मिस्टर पांडे, पवन पांडे. यस मनीष. फडका न्या फडका. दुसरं षटक संपलंय. धावसंख्या आहे 29 धावसंख्या. बारा चेंडू आणि 9 धावांची गरज असेल. संकेत येत आहे नंबर 3 चा गोलंदाजी करण्यासाठी. तर स्ट्रायकरकडे फलंदाज दिलीप आपल्याला पाहायला मिळतोय. रिटायर हर्ट झाले ते म्हणजे मिस्टर नवल पाटील. त्यांच्या जागी पवन पांडे हा फलंदाज गेलाय खेळण्यासाठी. पहिला चेंडू. ओ यावेळेस मात्र पहिला चेंडू बीमर चेंडू हाताळलाय. क्षेत्ररक्षक आहेत डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये फील्ड केलंय आणि तत्पूर्वी 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. पंचांचा इशारा आलाय. नो चेंडू 2+1 3 धावा. या 3च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकल्या 32च्या धावसंख्येवर. पुन्हा एकदा फ्रीट मुक्त पटका खेळण्याची संधी मिळाली आहे. पुन्हा एकदा चेंडू. नो चेंडू हाताळलाय आणि चेंडू आपण बघू शकतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये पकडला जाईल, परंतु नो चेंडू आहे. आणि लगेच मात्र आपण बघू शकतोय गोलंदाज आहे त्याला मात्र दंडित करण्यात येते. तो या मॅच मध्ये गोलंदाजी करू शकत नाही. 2 चेंडू बीमर त्याने हाताळलेत म्हणून त्याला दंडित करण्यात आले. नवीन गोलंदाज तुम्हाला आणावं लागेल. तर पवन येतात स्ट्रायकरकडे. नवीन बॉलर दीपेश. ओ यावेळेस मात्र पहिला चेंडू स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडू खेळण्यावाला आहे. एकदा पळून पुढे दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? फक्त एका धावांवर समाधान मारतात मिस्टर दिलीप. या 1च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 35 या धावसंख्येवर. यावेळेस आडव्या बॅटचा वापर केलाय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्याने झेल घेण्याचा प्रयत्न झालाय. अगदी त्यांच्या चेंडूला हाताला ब्रश होऊन चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. आणि अशा प्रकारे विजयी संपादन केलंय चिंबोरा बॉयज या संघाने. आणि या स्पर्धेमधून हाडलक तो म्हणजे गावदेवी वाकीपाडा संघ. दोन मिनिट थांबत आहे. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने विकेट हॅट्रिक साधली आहे आणि विकेट मॅडनवर हाताळली आहे
या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय मिस्टर युरेन भोईर. तर नक्कीच युरेन भोईर मॅन ऑफ द मॅच ठरले जात आहेत आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरले जात आहेत. तर नक्कीच आम्हाला देखील आवडेल मुलाखत घेण्यासाठी युरेन भोईर यांची.